अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कृतिका देव या क्यूट जोडप्याची त्यांच्या रील्समुळे कामामुळे नेहमीच चर्चा असते. कृतिका सध्या स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेत आहे, तर अभिषेकने नुकतीच स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका केली होती. कृतिकाने नुकतंच दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दलचा आणि माधुरी दीक्षित रणबीर कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला. कृतिकाची लपंडाव ही पहिलीच मराठी मालिका असली तरी तिने याआधी बऱ्याच हिंदी मराठी सिनेमात काम केलंय. तसंच बॉलिवूडच्या कलाकारांबरोबर सुद्धा तिने काम केलंय. बकेट लिस्ट या चित्रपटात तिने माधुरी दीक्षित यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केलीय. रिया या भूमिकेत ती दिसली. या चित्रपटात रणबीर कपूर पाहुणा कलाकार म्हणून आला होता. कृतिकाने जेव्हा तिचं लग्न झाल्याचं रणबीरला सांगितलं तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही असं कृतिका म्हणाली. तर झालं असं, कृतिकाला बकेट लिस्ट या चित्रपटासाठी तिच्या लग्नाची तारीख बदलावी लागली होती. त्यांचं लग्न आधी 12 जानेवारी 2018ला होणार होतं, पण चित्रपटाच्या शूटिंगसाठी कृतिका अभिषेकनं 6 जानेवारी 2018ला लग्न केलं. बकेट लिस्टचं शूटिंग चालू होतं, त्यामुळे लग्नात तिने हातावर मेहंदी सुद्धा काढली नव्हती. रणबीर कपूर बरोबर कामाचा अनुभव सांगताना ती म्हणाली, मला तो मी 11वीत असल्यापासून आवडतो. चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून येणार होता. तेव्हा आमच्या लग्नाचे किस्से सेटवर पसरले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर अभिषेकला सुद्धा ओळखत होते. त्यांनी अभिषेकला तू पण सेटवर ये, तुमची भेट होईल असं म्हटलं. पण अभिषेक तेव्हा रणबीरला वेळ मिळेल नाही मिळेल, कशाला उगाच कोणाच्या सेटवर जायचं असं म्हणाला होता. पण नंतर तो तयार झाला आणि सेटवर आला. रणबीर जेव्हा सेटवर आला तेव्हा खूप कुतूहल होतं. तो कसा दिसत असेल, कसा वावरत असेल असे बरेच प्रश्न होते. तेव्हा माझा माधुरी दीक्षित यांच्याबरोबर सीन सुरू होता. त्याच वेळी माधुरी रणबीरला म्हणाल्या, तुला माहितीये का हिचं लग्न झालंय. त्यावर रणबीरने त्यांना तू माझी मस्करी करतेस का असं म्हटलं. त्यावर मी तिथे खरंच माझं लग्न झालंय असं सांगितलं. तेव्हा रणबीरने मला कुठे आहे तुझा नवरा, बोलव त्याला इथे असं सांगितलं. तेव्हा आम्ही एकत्र फोटो काढला. बकेट लिस्ट या चित्रपटाची ही फारच छान आठवण माझ्याकडे आहे असं कृतिका म्हणाली. दरम्यान बकेट लिस्ट या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. माधुरीचा पहिला मराठी चित्रपट खूपच चर्चेमध्ये होता. तर कृतिकाच्या कामाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.